तर स्वागत आहे मित्रांनो, माझ्या पार्ट 17 मध्ये ऑप्शन ट्रेडिंगच्या कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी गेले 16 पार्ट्स तुम्हाला यूट्यूबवर अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये खूप बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला ट्रेडिंगच्याबद्दल नॉलेज देत आहे. त्या अगर जेही ह्या व्हिडिओमध्ये नवीन असतील ते गेले 16 पार्ट जाऊन बघू शकता. खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहेत. आणि ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फीब रिट्रेसमेंट का असतं, त्याच्या सेटिंग्स आणि फीब रिट्रेसमेंटचा कसा यूज केला जातो या मार्केटमध्ये, हे तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर चलूया आपण मार्केटला. तर आता तुम्ही बघू शकता, मी कुठल्याही रँडम चार्टवर आलेलो आहे. बघा, एक मिनटं फक्त. हे रँडम चार्टवर मी आलो आहे. मी 15 मिनिट्स पकडतो. आपला फीब रिट्रेसमेंटचा टूल असा असतो. हे बघा, ह्या वरच्या लेफ्ट साईडच्या थर्ड पॉईंटमध्ये हा फीब रिट्रेसमेंट मी स्टार करून ठेवला आहे, म्हणून ह्या मला व्हाईट लिस्टमध्ये येतो एक प्रकारे. तुम्ही फीब रिट्रेसमेंटच्या पहिले सेटिंग घेऊन टाका. तुम्ही सेटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असतात ते. मी लेवल्स तुम्हाला सांगून ठेवतो तुमच्यासाठी. 0चा लेवल पाहिजे. 0.23 नसला तरी चालतो. 0.6 पण नसला तरी चालतो. 0.6 पण ठेवू शकता तुम्ही. 1 ठेवू शकता. 1.6 आणि 2.6ची गरज नाही एवढी. तर तुम्ही हा बघा, हा आपला फीब रिट्रेस असतो. त्याच्यानंतर हे तुम्ही थिक लाईन वगैरे ते सिंगल लाईन करू शकता. त्याच्या आतमध्ये जाऊन तुम्ही मॉडिफिकेशन करू शकता सेटिंगमध्ये, तुम्हाला जसा कलर पाहिजे का असतं. तर हा फीब रिट्रेसमेंट कसा यूज केला जातो मार्केटमध्ये, मी आज ते तुम्हाला शिकवणार आहे. तर तुम्ही बघू शकता, मार्केट जेव्हाही रिट्रेस करतं, म्हणजे वर साईडला जाऊन जेव्हा मार्केट खाल साईडला पुलबॅक घ्यायला पकडा या रिट्रेस करायला पकडा, तर मी तुम्हाला एक सांगतो, ह्या फीब रिट्रेसमेंट टूलचा उपयोग कसा करतात. बघा, आता मी हा फीब रिट्रेसमेंट घेतला. मार्केट अपसाईडला चाललं आहे. मार्केट कधीही एक रेंजला जात नाही, म्हणजे डायरेक्ट अपसाईड मूव्ह घेत नाही. मार्केट कधीही एक पुल बॅक नाही तर मार्केट खाली सपोर्टवर येतं, नंतर परत जम्प करतं. आता तुम्ही बघू शकता, हा सर्वात खालचा भाग आहे, हा सर्वात वरचा भाग आहे, आणि हा मार्केट अपसाईडला चालला आहे. तर आपण फीब रिट्रेसमेंट ह्या खालीपासून ह्या वरचा भाग जो इथं आहे दिसतोय तो, त्या भागाला पूर्ण आपण कवर करणार. ह्याच्यातले इम्पॉर्टन्स लेवल का असतात मी तुम्हाला सांगतो. जेव्हा ही मार्केट 0.5 लेवल, ही 0.5 लेवल दिसते तुम्हाला, 0.5 लेवलला इथं मार्केट जेव्हा कन्सोलिडेट करून अपसाईडला जातो, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला सिग्नल आहे की ह्या अगर मार्केट अपसाईडला आहे, ह्या 0.5 लेवलला अगर मार्केट आलेलं आहे, तर इथून मार्केट काहीतरी ट्रॅप या काहीतरी प्राइस ॲक्शन बनवून मार्केट इथून वरती जाणार. आणि अगर 0.5ची लेवल पण अगर ब्रेक केली आणि 0.6 लेवलने जरी एक ट्रॅप या काही प्राइस ॲक्शन बनवून मार्केट वर गेला, तरी हा पॉईंट 0.6चा लेवल हा व्हॅलिड पकडला जाईल. अगर अप ट्रेंडला 0.6ची ही लेवल ब्रेक झाली, तर त्यावेळेला आपण फक्त फीब रिट्रेसमेंट हे उलटं पकडणार आहे. म्हणजे आता आपण जेव्हा अपट्रेंडला मार्केट होतं, तेव्हा असं खालून पासून फीब रिट्रेसमेंट वर साईडला लावलेला, पण जेव्हा ही मार्केटमध्ये अप साईडला आपण कुठला फीब रिट्रेसमेंट पकडलेला आहे, पण त्याची 0.5 आणि 0.6 लेवल ही ब्रेक झालेली आहे, त्यावेळेला आपण हा फीब रिट्रेसमेंट वरच्या साईडनं खालच्या साईडला लावतो, की जेणेकरून आपल्याला 0.5 आणि 0.6 ह्या लेवलवरून आपण सेलिंगसाठी कुठलाही ट्रेड पंच करू शकतो. आय होप तुम्हाला मी जे काय सांगते ते कळत असेल. ह्यावरून खूप ट्रेडही बनवू शकतात, आणि तुम्हाला ह्या 0.5 आणि 0.6 लेवलवरून तुम्ही एक सपोर्ट या रेजिस्टन्स प्रकारे तुम्ही तिथं मार्क करून खालच्या या वरच्यासाठी ट्रेड घेऊ शकता. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला ही सगळे फीब रिट्रेसमेंटबद्दल कळालं असेल डीपमध्ये. तर अगर ज्यालाही कळालं नसेल तो कमेंट करू शकतो. या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्ट्रॅटेजीज, खूप सारे लर्निंग व्हिडिओज येणार आहेत. तर थँक्यू सो मच. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.